नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र EV कार सबसिडी पॉलिसी 2025 चारचाकी गाडी घेणार आहे का? महाराष्ट्र सरकार देते 2 लाखपर्यंतची सूट. चला अधिक माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र सरकारने EV पॉलिसी 2025 जाहीर केली आहे, जी इलेक्ट्रिक वाहनाच्या वापराला चालना देण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. या नव्या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना मोठी सवलत मिळणार आहे, ज्यात 2 लाखापर्यंत सबसिडी, रस्ता कर, रोड टॅक्स माफी आणि टोलमध्ये सूट यांचा समावेश आहे. जर काही चारचाकी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा आणि धोरणाचा फायदा घ्या. चला या EV पॉलिसी 2025च्या खास वैशिष्ट्याबद्दल जाणून घेऊया. EV पॉलिसी 2025ची खास वैशिष्ट्ये. आर्थिक सवलत. इलेक्ट्रिक चारचाकी वाहनासाठी 2 लाखपर्यंत सबसिडी, व्यावसायिक वाहनासाठी 10 ते 15% सवलत. टोल सूट. मुंबई पुणे एक्सप्रेस, समृद्धी महामार्गावर आणि अटल सेतूसह प्रमुख मार्गावर पूर्ण टोल एक्सपेन्शन आणि इतर रस्त्यावर 50% सूट. कर्जमाफी. सर्व इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फीसमधून पूर्ण सूट. चार्जिंग सुविधा. प्रत्येक 25 मिनिटं अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य, ज्यामुळे रेंजची चिंता कमी होईल. पर्यावरण संरक्षण. 2030 पर्यंत 30 ते 40% नवीन वाहने इलेक्ट्रिक करण्याचे आणि 10 लाख टन हरितगृह वायू उत्सर्जन करण्याचे उद्दिष्ट. EV पॉलिसी 2025चा ग्राहकांना फायदा. महाराष्ट्र सरकारने EV पॉलिसी 2025 पर्यंत अंतर्गत वाहन खरेदी करण्यासाठी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. विशेषतः व्यावसायिक वापरासाठी असलेल्या इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांना 2 लाखपर्यंत सबसिडी मिळेल, तर इलेक्ट्रिक बससाठी 20 लाखपर्यंत लाभ मिळू शकतो. याशिवाय सर्व इलेक्ट्रिक वाहनांना रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फीसमधून सूट मिळेल. यामुळे वाहनांची एकूण किंमत, टोटल कॉस्ट कमी होईल आणि सामान्य माणसाला इलेक्ट्रिक वाहने परवडतील. या धोरणामुळे पेट्रोल डिझेलच्या गाड्यांवरील खर्च कमी होऊन तुमच्या खिशाला मोठा दिलासा मिळेल. चार्जिंग सुविधा विस्तार. EV पॉलिसी 2025 अंतर्गत सरकारने चार्जिंग सुविधांवर विशेष भर दिला आहे. राज्यात आणि राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 25 किमी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या इलेक्ट्रिक वाहन चालकांना रेंज अँक्झायटीची चिंता करायची गरज नाही. तसेच विद्यमान पेट्रोल पंप, MSRTC बस डेपोमध्ये फास्ट चार्जर बसवण्याचे नियोजन आहे. या सुविधेमुळे इलेक्ट्रिक वाहनाचा वापर आणि सोयीस्कर व्यावसायिक होईल. पर्यावरण आणि रोजगाराला चालना. EV पॉलिसी 2025चा प्रमुख उद्देश आहे पर्यावरण संरक्षण, हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि याशिवाय या धोरणामुळे इलेक्ट्रिक वाहनाच्या उत्पादनात वाढ होईल, ज्यामुळे नवीन रोजगार संधी निर्माण होईल. स्थानिक उत्पादन आणि बॅटरी रिसायकल या प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विशेष सवलत जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात EV इंडस्ट्री अधिक मजबूत होईल. तुम्ही काय कराल? EV पॉलिसी 2025 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे आता अधिक सोपे आहे आणि स्वस्त झाले आहे. जर तुम्ही नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडू नका. तुमच्या खिशाला परवडेल अशी इलेक्ट्रिक गाडी घ्या आणि पर्यावरण संरक्षण तुमच्याही हात भरला.